सामर्थ्य महाराष्ट्राचे हे ब्रीदवाक्य जपणारी महाराष्ट्राची लाडकी आणि मानबिंदू ठरलेली साम मराठी वाहिनी पुन्हा एकदा एक भव्य दिव्य आणि संपूर्ण महाराष्ट्राला स्वर सूर आणि संगीताच्या तालावर मंत्रमुग्ध करणारा एक देखणा कार्यक्रम घेऊन येत आहे आणि तो म्हणजे शंकर एहसान लॉय लाइव इन कॉन्सर्ट। सकाळ मीडिया ग्रुपची प्रस्तुती असणारा हा मेगा म्युझिक कॉन्सर्ट रंगला कलेचं माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये। अपने अपने घर की खिड़की खोले, फिर मैं ऐसे जोशीले गीत सुनाऊं, मेरे गीतों को सुन के पुणे बोले, वो है ये वक्त का इशारा, वो हर लम्हा पुकारा। या त्रियींचं संगीत क्षेत्रातलं उत्तुंग काम केवळ भारतातच नव्हे तर अवघ्या जगभरात नावलौकिक मिळवलेलं असंच न भूतो न भविष्यती असा हा मेगा कॉन्सर्ट महाराष्ट्रात मराठमोळ्या रसिकांसाठी एक सुरेल पर्वणी ठरला। प्रथित यश गायक, तब्बल 20 पेक्षा अधिक वादक आणि 25,000 रसिक श्रोते, प्रत्येक गीताला मिळणारा त्यांचा अविस्मरणीय प्रतिसाद, टाळ्या शिट्ट्या यामुळे शंकर एहसान लॉय हेही भारावून गेले तर महाराष्ट्र त्यांच्या स्वर चांदण्यात न्हाऊन निघाला। यातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कॉन्सर्ट दरम्यान शंकर एहसान लॉय यांच्या संगीतातल्या प्रवासाबद्दल, त्यांच्या एकत्र काम सुरू करण्याबाबत आणि त्यांनी दिलेल्या एकापेक्षा एक सुरेल गाण्यांच्या निर्मितीचा प्रवास याबाबत त्यांची झालेली प्रकट मुलाखत। शंकर एहसान आणि लॉय, तुमचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये। तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठे भेटलात आणि भेटल्यावर असं कधी वाटलं शंकर की हां आपण तिघांनी सोबत काम करायला पाहिजे? आम्ही ॲक्च्युली ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये भेटलो। लॉय आणि एहसान आधीच एक काफ़ी पॉप्युलर म्युझिक कंपोजर्स आहे ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये आणि मी एक सिंगर ह्या दृष्टीने मी यांना भेटलो आणि आम्ही एकत्र काम केलं खूप ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये, जसं की which ones were there, like Cadbury's Perk, Red Eveready, blah blah blah, many other ads we have done together. असं म्हणतात की सच्च्या संगीतानं निसर्गही भारावून जातो, याची प्रचिती अवघ्या पुणेकरांनी अनुभवली। कॉन्सर्टला 1 ते 1.5 तास झाला असताना कलावंत आणि रसिक गाण्यावर जल्लोष करत असताना अचानक पावसानं हजेरी लावली। जणू तोही हा म्युझिक कॉन्सर्ट अनुभवण्यावाचून स्वतःला रोखू शकला नाही। पावसामुळे काही क्षण कार्यक्रम थांबला, पण काही क्षणच, कारण शंकर महादेवन यांनी पाहिलं की भर पावसात दर्दी पुणेकर पुढची गाणी ऐकण्यासाठी स्वरांसोबत पाऊसही अंगावर घेत उभे आहेत। मग खरा रंग चढला, शंकर महादेवन यांनी स्वर छेडला आणि त्यानंतरचं गाणं म्हणजे म्युझिक कॉन्सर्टचा अत्युच्च बिंदू ठरला आणि ते म्हणजे शंकर महादेवन यांनी गायलेलं ब्रेथलेस हे लोकप्रिय गाणं। रसिक श्रोत्यांची टाळ्यांची मनमुराद साथ यामुळे हे गाणं कमालीचं रंगलं। असा हा संगीत क्षेत्रातील दिग्गज त्रिमूर्तींचा म्हणजेच शंकर एहसान लॉय यांचा लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट साम टीव्ही मराठी महाराष्ट्राच्या तमाम रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे लवकरच। तेव्हा आपल्या साम टीव्ही मराठीवर नक्की पहा एक अविस्मरणीय कार्यक्रम, शंकर एहसान लॉय लाइव इन कॉन्सर्ट।